मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारवटकर पाटील। माझ्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये आज फवारणी चालू आहे कीटकनाशकाची। आणि कीटकनाशकामध्ये त्यामध्ये घेतले आम्ही अल्लिका आणि पोषक सुपर आणि साप बुरशीनाशक आणि स्टिकर अशा याची मी फवारणी घेतलेली आहे मित्रांनो। आणि हे जे आहे अल्लिका हे मी 20 ml घेतला आहे प्रतिपंपाप्रमाणे, आणि पोषक सुपर जे आहे 30 ml घेतलेला आहे, आणि स्टिकर 5 ml, आणि साप बुरशीनाशक हे 40 ग्रॅम असे मी बकेटमध्ये त्याला घोळून वेगवेगळ्या प्रकारचं औषध बनवून टाकत असतो मित्रांनो। आणि पोषक सुपर हे वरतून 30 ml टाकत असतो। ते पोषक सुपर आपल्याला वाटते का पेट्रोल सारखं जर हाताला लावलं तर उडून जाते, पिवळ्या कलरचं द्रावण आहे ते। आणि स्टिकर टाकतो शेवटी। आणि आता माझ्या शेतामध्ये हे व्हेरायटी आहे तात्या, चांगली व्हेरायटी आहे। तिकडे मेहकरकडे वगैरे सर्व लोक भरपूर प्रमाणात लावतात। आणि तूर आहे चारू अंकुरची। आणि हा माझा 3.5 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो। त्यामध्ये मी तुरीला निंदण केले, तुरी निंदून काढली आणि त्याला खातसुद्धा दिलं। तर त्या खातामध्ये 10-20 आणि माझ्याजवळ 15 अवेलेबल होतं ते टाकलं। आणि त्याच्यात एक 2 किलोचं पॅकेट येते ते सुद्धा टाकलं झाईम म्हणून। तर ते टाकलं त्याच्यात ग्रोथ व्हायसाठी तुरीची। आणि आता माझ्या शेतामध्ये फवारणी चालू आहे, कारण चक्रीभुंगा आणि खोडमाशी आणि खोडकिडा लागण्याची शक्यता आहे। कारण आता 3-4 दिवसात 30 तारखेला चांगला मुसळधार पाऊस झाला। आता कालपासून 1 तारखेपासून आमच्याकडे पाऊस नाही, म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं का आता आपली फवारणी करून घ्या। कारण पुन्हा 3-4 दिवसानंतर मुसळधार स्वरूपाचा आमच्या विदर्भामध्ये पाऊस सांगितला आहे मित्रांनो। आणि ही फवारणी पहिली फवारणी आहे माझी चालू आहे। पहिली फवारणी करणे आवश्यक आहे, कारण सुरुवातीलाच कोणत्याही गोष्टीचा प्रादुर्भाव होत असतो। कारण मी याला सुपर फॉस्फेट टाकला आहे, झिंक बोरॉन मिसळून, बाकी कोणतं खत टाकलं नाही। फक्त याला 15-15, 10-20 हे खत दिले तुरीला। आणि त्याच्यात ते अल्ट्राझाईम म्हणून पॅकेट येते 2 किलोचं, ते पॅकेट टाकलं ग्रोथ येण्यासाठी। आणि आता माझ्या शेतात फवारणी चालू आहे। आणि सोयाबीनचं पीक तात्यात सांगितलंच आहे तुम्हाला। आणि अत्यंत आवश्यकता आहे पहिल्या फवारणीची, कारण आता हे सध्या याची परिस्थिती काय आहे मी दाखवतो तुम्हाला। सध्या हे काट्यावर आहे, काही दिवसांनी हे फुलावर येते। तर फुलावर आल्यानंतर आपण फुलावर यायच्या अगोदरच ही फवारणी करून घ्यावं मित्रांनो। कोणाची तणनाशकाची फवारणी राहिली असेल तर त्यांनी सुद्धा तणनाशकाची फवारणी करून घ्यावे, आणि ज्यांची कीटकनाशकाची फवारणी राहिली असेल तर त्यांनी लवकरात लवकर पहिली फवारणी करून घ्यावी। आणि अल्लिका पण मारू शकता तुम्ही, आणि प्रोफेक्स सुपर सुद्धा मारू शकता, लॅबडा सायकोल्थीन मारू शकता। तुम्हाला जे औषध अवेलेबल होईल ते औषध आपल्या दुकानदाराकडून घ्यावे, कृषी केंद्रधारकाकडून, आणि मारून द्यावे पहिल्या फवारणीमध्ये। आणि साप बुरशीनाशक अत्यंत महत्त्वाचं आहे, ते सुद्धा घ्यावे। आणि एक चांगल्या प्रकारचं बायोविटा, एक पोषक सुपर, सागरिका असे हे 3 प्रकारचे चांगले टॉनिक आहेत मित्रांनो। ते सुद्धा आपण त्याचा आपल्या शेतामध्ये प्रयोग करून बघावा। आपल्या शेतामध्ये ज्याचा चांगला वाटत असेल, पोषक सुपर महाग आहे पण चांगलं आहे, ते एक टॉनिकचं पण काम करते। आणि फुटवे सुद्धा काढतात, फांद्या सुद्धा सुटतात सोयाबीनला, आणि चांगल्या प्रकारची ग्रोथ होते। आणि बायोविटा एक पण चांगला आहे, सागरिका पण चांगला आहे। माझी माहिती आपल्याला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करावे। जय हरी विठ्ठल, जय पांडुरंग, जय स्वामी समर्थ महाराज, जय जवान, जय किसान।